नमस्ते, मी रमेश मुकाल. ग्रामोदय विचार माध्यमातून आज पश्चिम बंगाल ममता दीदीने केलेल्या बंडाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. पश्चिम बंगालमध्ये मॅनिक्युलेट निवडणूक करू ममता दीदींना हरवण्यास भारतीय जनता पार्टी जरी यश आलं तरी भारतीय जनता पार्टीच्या पॉलिटिकल धोरणाचा राजकीय धोरणाने उत्तर देण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी यांनी घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या त्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार जे निवडणूक आयोग आहे याने पूर्णपणे त्यांना मोकळीक दिली. प्रचारामध्ये केंद्र सरकारचे पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री हे उघड पक्षपातपणा करत होते. केंद्रीय बलाचा वापर करून पश्चिम बंगालच्या निवडणुका ह्या घेऊन निवडणुकीमध्ये मतचोरी करून मोठ्या संख्येने गडबडी केलेली आहे आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये मांडून देखील न्यायालयाने कानावर हात ठेवले. तसेच 90 लाख मतदार हे जे त्यांना बाजूला काढले सारा योजनेमुळे. त्यामुळं साम दाम दंड भेद याचा वापर करून केंद्र सरकारनं लोकशाही खुंटीत केलेली आहे. लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. ममता दीदी यांचं असं म्हणणं आहे की तृणमूल काँग्रेसलाच बहुमत आहे, परंतु केंद्र सरकारच्या मॅनिक्युलेट धोरणानं या ठिकाणी त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पराभव केलेला आहे. याच्यामध्ये प्रिंट मीडिया, ज्या काही मुक्त सरकारी संस्था, न्यायालय, तरी भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते यांनी ठरवून हरवलेला आहे आणि म्हणून हा निर्णय मला मान्य नाही आणि जनता देखील हे मान्य करणार नाही. म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे राजीनामा न देता केंद्र सरकारच्या विरुद्ध दंड थोपटलेला आहे आणि हा त्यांचा एक पॉलिटिकल निर्णय आहे आणि राजकीय जागृती या देशामध्ये करायची ही भूमिका त्यांची आहे. साम दाम दंड भेद करून या देशावर भारतीय जनता पार्टीने जे शासन चालवलेलं आहे त्या कुठे लोकशाही कुठेतरी खुंटीत झालेली आहे. लोकशाहीच्या ज्या संवैधानिक संस्था आहेत या सर्वांना तार करून भारतीय जनता पार्टी प्रशासन चालवत आहे. घटनाद्रोह केलेला आहे आणि या घटनाद्रोहामुळे आज ही परिस्थिती आली आहे. देश परत पारतंत्र्यात चाललेला आहे आणि ते जाऊ नये म्हणून जनतेने उठाव करण्याच्या दृष्टीने ममता दीदीने निर्णय घेतलेला आहे. अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्न आला होता. महाराष्ट्रात ज्या वेळेला शिवसेना तोडली आणि त्यांना सत्तांतर व्हावं लागलं, अशीच भूमिका जर उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला घेतली असती तर निश्चित भारतीय जनता पार्टीने जे काही ठरवून चाललेलं आहे यात गेल्या 10 वर्षापासून ठरून राजकारण, ठरून सत्ता हस्तगत घेणं याला कुठेतरी जनतेचा विरोध झाला असता. इंडिया आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधीने केलेला प्रयत्न, परंतु त्याला ममता दीदीने हो, तसेच दिल्लीचे आपचे केजरीवाल यांनी दिलेला खो, यामुळं केंद्र सरकारचं बळ वाढलं आणि केंद्र सरकारनं प्रादेशिक पक्ष तर संपवायचेच आणि देशामध्ये कुठेतरी अध्यक्षशाही पद्धतीकडे ही लोकशाही झुकवायची असं काही प्रयत्न चाललेला आहे आणि या गोष्टीचा विरोध ममता दीदी यांनी पॉलिटिकल भूमिका घेऊन केलेली आहे आणि आपल्या पदाचा राजीनामा न देता ते आता पुढील पेच प्रसंग कसा निर्माण होतो हे आपण आता बघणार आहोत. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा. पण ममता दीदीने जी घेतलेली राजकीय निर्णय आणि केंद्र सरकारच्या लोकशाही बुडवण्याच्या धोरणाच्या विरोधात जे पाऊल आहे ते कौतुकास्पद आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.